टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नुकत्याच सिंगापूर येथे झालेल्या आशिया कप स्टेज 2 या तिरंदाजी स्पर्धेमध्ये जालन्याच्या तेजल साळवे या विद्यार्थिनीनं सुवर्ण पदकाला गवसणी घातलेली आहे। तिच्यावरती आता शुभेच्छांचा वर्षाव झालेला आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर तिच्या घरी मी आता पोहोचलेलो आहे। यापूर्वी काही स्पर्धेमध्ये ती सहभागी झालेली होती। तिचे अनेक जे पदक आहेत ते या ठिकाणी आता तिनं लावून ठेवले आहे। स्वतः तेजल आपल्यासोबत आहे। ती आता विदेशातून परतलेली आहे। तिच्या घरी मी पोहोचलेलो आहे। तिच्यासोबत आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। प्रथमतः तुझं अभिनंदन, सुवर्ण पदकाला तू गवसणी घातलेली आहे, काय सांगशील? थँक्यू। आणि खूप छान वाटलं की तुम्ही सगळे इथे आलात, इंटरव्ह्यू घेतात आणि त्याचसोबतच सगळ्यांना थँक्यू म्हणते की छान वाटतंय मेडल प्राप्त करून। पण एकच सांगते की ही फक्त फर्स्ट स्टेप आहे, अजून खूप स्टेप्स बाकी आहे। बरं, ज्यावेळी तुला सुवर्ण पदक मिळालं त्यावेळी तुझा अनुभव तिथला कसा होता आणि हा एकंदरीत संपूर्ण प्रवास कसा होता? प्रवास तर खूप चांगला होता। 2019-20 पासून मी सुरू केलं होतं। मग माझे मार्गदर्शक प्रकाश दुसेजा सर, लोकेश चंदपाल सर आणि आता रिसेंटली मी ज्यांच्याकडे ट्रेनिंग घेते चंद्रकांत तिलक सर यांच्या सपोर्टनी मी आज इथपर्यंत पोहोचलेली आहे। बरं, आतापर्यंत किती स्पर्धेत तू सहभागी झालेली आहे? मी आतापर्यंत सिनियर नॅशनल मेडलिस्ट आहे। मला ज्युनियर नॅशनलचे मेडल्स आहे, सब ज्युनियर नॅशनलचे मेडल्स आहेत, नॅशनल चॅम्पियन आहेत, खेलो इंडिया यूथ गेम्स मेडलिस्ट, नॅशनल गेम्स मेडलिस्ट, इंटरनॅशनलचं एशिया कप मेडल आहे, एशियन यूथ चॅम्पियनशिपचं मेडल आहे, आत्ता सध्या एशिया कपचं मेडल आहेत। पहिल्यांदा कोणत्या स्पर्धेत तू सहभागी झाली होती, आठवतं तुला? पहिल्यांदा माझी शालेय स्पर्धा होती, राज्यची होती ती। शालेय स्पर्धा होती धुळेमध्ये 2019-20 होती ती। आणि माझी पहिली नॅशनल स्पर्धा ही 18 मार्च 2023 झाली होती। त्यात मला गुजरात इथे एक वैयक्तिक सिल्वर मेडल आणि टीमचं ब्रॉन्झ मेडल होतं। पहिलं इंटरनॅशनलचं मेडल मला 9 जून 2024 मिळालं होतं, जे की सिल्वर होतं। बरं, या स्पर्धेत तू आता सुवर्ण पदक मिळवलेलं आहे। साधारणपणे तू किती तास रोज सराव करत होती? सकाळी 4 तास आणि संध्याकाळी 4 तास, पण ते वेदर कंडिशन्सवर डिपेंड करायचं। ऊन जास्त पडलं तर लवकर पॅकअप करून जायचं आणि नाईट प्रॅक्टिस सुरू असते आता। बरं, या तुझ्या यशामध्ये तुझ्या आईवडिलांचा काय रोल आहे? आईवडिलांचा खूप सपोर्ट आहे। आईवडिलांचा, काका काकूंचा, आजी आजोबांचा, तिथून माझ्या बहीण भावांचा सपोर्ट, अख्ख्या फॅमिलीचा सपोर्ट फार आहे। बरं, येणाऱ्या काळात तू आता कोणत्या स्पर्धेत सहभागी होणार आहे आणि तुझं पुढचं भविष्य काय असणार आहे? येणाऱ्या तर सध्या माझ्याकडे ज्यात माझं इंडियन टीमसाठी सिलेक्शन झालं आहे ती यूथ वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे कॅनडामध्ये, ज्या की ज्युनियर स्पर्धा असते, तिथे सिलेक्शन झालेलं आहे 2nd प्लेससाठी। आणि आता सध्या तरी सिनियर्सचे ट्रायल आहेत पुढच्या महिन्यात, एशियन चॅम्पियनशिपचे ट्रायल्स आहेत सिनियरचे, सो त्यात पार्टिसिपेट आणि ऑलिम्पिकमध्ये जाण्याची तुझी काही इच्छा आहे का? हो, ऑलिम्पिकचा मेडल सध्या आमचा गेम रिसेंटली ॲड झाला आहे LA28ला आणि अशी इच्छा आहे की तो फर्स्ट प्लेससाठी एकच मुलगी इथून इंडियातून जाईल, एक मुलगा आणि एक मुलगी। तर ते एक असं राहील की जो सिलेक्ट होईल त्याचं स्वप्न पूर्ण होऊन जाईल। बरं, आपल्या देशाचं राष्ट्रगीत ज्यावेळी वाजलं त्यावेळी तुझा प्रसंग काय होता? पोडियम फिनिश हे खूपच छान होतं की पहिल्यांदा मी पोडियम फिनिश केला, ते पण राष्ट्रगीत वाजवत असताना छान वाटलं। त्यासोबतच असं होतं की अनेकदा पोडियम फिनिश केलेत, पण ते राष्ट्रगीत जे नॅशनल अँथम जे आहे तो तिथं वाजल्यावर फिलिंग वेगळीच होते। बरं, तिचे आईवडीलसुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। प्रत्येक आईवडिलांना वाटतं की आपला मुलगा किंवा मुलगी डॉक्टर व्हावं, इंजिनिअरिंग व्हावं किंवा इतर काहीतरी व्हावं, परंतु तुम्ही आता क्रीडा स्पर्धेत आपल्या मुलीला सवय लावली आहे, काय सांगणार या संदर्भात? नाही, माझं सुरुवातीपासूनच एक एम होतं की मुलांनी जसं डॉक्टर, इंजिनियर या फील्डकडे न जाता माझ्या मुलांनी एक वेगळी फील्ड चॉईस करावी, आणि ज्यातून तिचं मला पहिल्यापासून स्किल दिसलं की ही वेगळं काहीतरी करेल। मग त्या दृष्टिकोनातून मी तिला आर्चरीमध्ये टाकलं आणि तिचा जो काय म्हणतात तिचा जो आत्मविश्वास आहे आणि तिच्या खेळाबद्दलची जी आवड आहे ती फार वाढत गेली। म्हणजे विशेष सांगायचं म्हणजे मध्ये तिने इतकी प्रॅक्टिस केली, ती 365 दिवसामध्ये 360 दिवस ती ग्राउंडवर राहायची। काय
इतकी कॉन्स्टिट्यूशन. आणि आता सुद्धा ती काल सिंगापूरहून आली आहे आणि सकाळी उतरली काल दिल्लीला, आणि आज सकाळी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर एअरपोर्टला उतरली, आणि दुपारी म्हणे मला प्रॅक्टिसला जायचं आहे. हां, म्हणजे तिच्या खेळाबद्दल तिचं असलेलं डेडिकेशनच हे तिचं यशाचं कारण आहे. काय आमचं तसं काय सांगाल, मुलीने सुवर्ण पदक पटकावलेलं आहे, अतिशय आनंदी तुम्ही दिसत आहेत. हो, सगळ्यात जास्त मलाच आनंद झालेला आहे. जे स्वप्न असतं ते पूर्ण करतात मुलं, तर छान वाटतं. तर नक्कीच आपण पाहू शकतो की तिच्या परिवारासोबत संपूर्ण जालना जिल्हा जो आहे तो आता तिचा कौतुक आणि शुभेच्छा तिला देत आहे, आणि आगामी काळात ती सुद्धा आता ऑलिम्पिकमध्ये जाण्याची तिच्या इच्छा असल्याचं तिने बोलून दाखवलेलं आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.